नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्या चॅप्टरमध्ये इंटरनल रिकन्स्ट्रक्शन हे चॅप्टर पूर्णपणे अभ्यास केलेला आहे. याच्यानंतर आपल्या कॉर्पोरेट अकाउंटचं सेकंड चॅप्टर आहे होल्डिंग कंपनी अकाउंट्स. होल्डिंग कंपनी अकाउंट हे चॅप्टर आपल्याला या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये पाहायचं आहे. याच्यामध्ये होल्डिंग कंपनी म्हणजे काय आणि सबसिडरी कंपनी म्हणजे काय या दोन कन्सेप्ट आहेत. तर लक्षात घ्या, होल्डिंग कंपनी कशाला म्हणायचं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता, हे कंपनी आहे, पण या कंपनीचे मेजॉरिटी शेअर्स, सपोज या ठिकाणी 90 to 95% शेअर जे आहेत, तर या कंपनीचे जे आहेत, एक कंपनी होती, याचे हे होल्डिंग कंपनी म्हणता येईल आपल्याला आणि हे सबसिडरी कंपनी म्हणता येईल. या कंपनीचे जे शेअर्स आहेत, पूर्ण या सर्कलमध्ये दिसणाऱ्या कंपनीचे 95% किंवा 90% शेअर्स होल्डिंग कंपनीनं परचेस केलेले आहेत आणि उरलेले जे शेअर्स आहेत ते सबसिडरी कंपनीचे आहेत. म्हणजे या ठिकाणी आपण होल्डिंग म्हणजे काय, तर होल्ड करणं काय, तर दुसऱ्या कंपनीचे कमीत कमी 51 किंवा 51% जास्त शेअर्स, 51% पेक्षा जास्त शेअर्स जी कंपनी दुसऱ्या कंपनीचे परचेस करते त्याला होल्डिंग कंपनी म्हणतात. काय म्हणायचं आहे, दुसऱ्या कंपनीचे 51 किंवा 51%पेक्षा जास्त जे शेअर्स परचेस केले असतील एखाद्या कंपनीनं, तर परचेस करणाऱ्या कंपनीला होल्डिंग कंपनी असे म्हणतात. आणि ज्या कंपनीचे 51 किंवा 51%पेक्षा जास्त शेअर्स दुसऱ्या कंपनीने परचेस केलेले आहेत त्याला सबसिडरी कंपनी म्हणतात. ठीक आहे, म्हणजे इथं लिहिता येईल आपल्याला की होल्डिंग कंपनी कशाला म्हणायचं आहे, 51 किंवा 51%पेक्षा जास्त ज्यांचं शेअर कॅपिटल आहे आणि 49 जे शेअर कॅपिटल राहणार आहे ते सबसिडरी कंपनीचं राहणार आहे, याला म्हणायचे होल्डिंग, तर याला म्हणायचे सबसिडरी कंपनी. ज्या कंपनीचे 51 किंवा 51%पेक्षा जास्त शेअर्स दुसरी एखादी कंपनी परचेस करते त्याला सबसिडरी म्हणतात. आणि 51%पेक्षा जास्त आपण जर दुसऱ्या कंपनीचे आपण शेअर्स विकत घेतले तर त्याला होल्डिंग कंपनी असं म्हटलं जातं. MCQसाठी महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. होल्डिंग कंपनी आणि सबसिडरी कंपनी. होल्डिंग कंपनी, अ कंपनी हू होल्ड मोर दॅन 51% शेअर्स ऑफ अनादर कंपनी. काय म्हटलं मी, अ कंपनी हू कॅन होल्ड मोर दॅन 51% शेअर कॅपिटल ऑफ अनादर कंपनी इज कॉल्ड ॲज होल्डिंग कंपनी. व्हेरॅज सबसिडरी कंपनी म्हणजे काय मग म्हणता येईल, ज्या कंपनीचं भाग भांडवल शेअर कॅपिटल दुसऱ्या कंपनीनं परचेस केलेलं आहे 51 किंवा 51%पेक्षा जास्त, त्या कंपनीला सबसिडरी कंपनी असं म्हणतात. ओके, चला तर या ठिकाणी आपल्याला बुक्समध्ये काय सांगितलेलं आहे पाहूया. टू होल्ड म्हणजे काय, होल्डिंग कंपनी होल्ड करणं म्हणजे काय, तर होल्ड मीन्स कंट्रोल. थोडक्यामध्ये कंट्रोल करणं म्हणजे आपण दुसऱ्या कंपनीचे जर 51%पेक्षा जास्त शेअर घेतले, 90%, 70% जर आपण दुसऱ्या एका छोट्या कंपनीचे शेअर्स घेतले तर आपण काय असणार आहोत, आपण त्यावरती कंट्रोल करू शकतो. आपल्याकडं वोटिंग पॉवर जास्त राहणार आहे, सगळं काय, मतदानाचा अधिकार जास्त राहणार आहे. आपण त्या ठिकाणी आपलं एक वर्चस्व निर्माण करू शकतो त्या कंपनीवरती. म्हणून या कंपनीला होल्डिंग किंवा कंट्रोलिंग कंपनी असं म्हणतात. होल्डिंग कंपनी कंट्रोल अनादर कंपनी. होल्डिंग कंपनी काय करते, दुसऱ्या कंपनीवरती नियंत्रण ठेवते, त्या कंपनीला नियंत्रित करत असते. हाऊ इट इज डन, मग हे कसं होतं, तर वेल देर इज अ लार्ज कंपनी, एक लार्ज कंपनी असते. इट परचेस मेजॉरिटी शेअर्स ऑफ स्मॉल कंपनी, आणि त्या मोठ्या कंपनीने, लार्ज कंपनीने एका लहान कंपनीचे मेजॉरिटी शेअर्स काय केले आहेत, परचेस केलेले आहेत. गेट्स मेजॉरिटी ऑफ वोटिंग राईट्स, मग जास्त शेअर परचेस केल्यामुळं काय होतं, त्यांच्याकडे जास्त वोटिंग राईट्स येते. अपॉइंटमेंट ऑफ मेजॉरिटी डायरेक्टर, मग हेच लोक काय करतात, डायरेक्टरची अपॉइंटमेंट जे आहे ते मेजॉरिटी, ज्यांचे शेअर जास्त त्यांचे डायरेक्टर जास्त. ओके, अँड कंट्रोल द अफेअर्स ऑफ द स्मॉल कंपनी, आणि ते स्मॉल कंपनीचे जे काही अफेअर्स असेल ते सर्व कंट्रोल करत असते. द कंट्रोलिंग कंपनी इज कॉल्ड ॲज होल्डिंग कंपनी, आणि कंट्रोलिंग कंपनीलाच काय म्हणतात, होल्डिंग कंपनी असं म्हटलं जातं. द कंट्रोल्ड कंपनी इज सबसिडरी कंपनी, आणि जी कंपनी कंट्रोल होते
त्याला सबसिडरी कंपनी असं म्हटलं जातं. ओके, होल्डिंग कंपनी जी कंट्रोल करते ती कंपनी म्हणजे होल्डिंग कंपनी, आणि जिचं कंट्रोल करते, जी कंट्रोल केली जाते किंवा कंट्रोल होते त्याला सबसिडरी कंपनी असं म्हणायचे. द ऑब्जेक्ट ऑफ ए होल्डिंग कंपनी इज, आता ऑब्जेक्टिव्ह काय आहेत होल्डिंग कंपनीचे ते सांगितलं आहे. पहिलं, टू एलिमिनेट कॉम्पिटिशन. टू एलिमिनेट कॉम्पिटिशन झालं. कंबाईंड टेक्निकल नोन हाव, सेक्युअर इन इकॉनॉमिक प्रोडक्शन अँड कंट्रोल प्राइसेस. जर MCQमध्ये विचारलं विच ऑफ द फॉलोइंग इज ऑब्जेक्टिव्स ऑफ होल्डिंग कंपनी, ऑप्शन ए टू एलिमिनेट कॉम्पिटिशन, ऑप्शन बी कंबाईंड टेक्निकल नॉलेज, ऑप्शन सी सेक्युअर इन इकॉनॉमी प्रोडक्शन, आणि ऑप्शन डी ऑल ऑफ दिस. सो ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन डी करेक्ट असणार आहे. A holding company may acquire the whole of the shares of subsidiary company. मग होल्डिंग कंपनी काय करते, सगळेच्या सगळे शेअर्स किंवा मेजॉरिटी शेअर्स बारक्या स्मॉल कंपनीचे ॲक्वायर करते, परचेस करते. मग या ठिकाणी आपल्याला डेटा सांगितला परत. मग आपण थोडक्यात बघूया. याच्यामध्ये आपल्याला प्रिपेअर काय करायचं आहे तर कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट प्रिपेअर करायची आहे. याच्यामध्ये बघा, इन केस ऑफ पार्शियल होल्डिंग हे जाऊ द्या. कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट कशी बनवायची. कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट इज कॉम्बिनेशन किंवा कंबाईन बॅलन्स शीट ऑफ होल्डिंग कंपनी अँड इट्स सबसिडरी कंपनी. कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट म्हणजे कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट इज कॉम्बिनेशन किंवा कंबाईन. काय म्हणलं या ठिकाणी, हे काय आहे कंबाईन बॅलन्स शीट किंवा इट इज काय हे एवढंच लक्षात ठेवा. अ कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट इज ए कंबाईन बॅलन्स शीट ऑफ होल्डिंग कंपनी अँड सबसिडरी कंपनी. काय कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट दुसरं तिसरं काय नाही तर हे होल्डिंग कंपनीची बॅलन्स शीट आणि सबसिडरी कंपनीची बॅलन्स शीट क्लब करणं म्हणजेच होल्डिंग अ कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट होय. फॉर द प्रिपरेशन ऑफ कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट द होल्डिंग कंपनी and subsidiary company considered a single economic unit. Prepare of consolidated balance sheet is not obligatory under the law. However, consolidated balance sheet serve a very useful purpose. कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट हे कायद्यानं तयार करणं बंधनकारक नाही, ऑब्लिगेटरी नाही. बट या कन्सॉलिडेटेड जर बॅलन्स शीट बनवली तर ही यावरून जी काही इन्फॉर्मेशन भेटते ते भरपूर प्रमाणामध्ये इन्फॉर्मेशन भेटत असते, म्हणून कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट प्रिपेअर केली जाते. द शेअर होल्डर ऑफ होल्डिंग कंपनी आर इंटरेस्टेड इन नोईंग द कंपोजिट पिक्चर ऑफ फायनान्शियल पोझिशन ऑफ कंपनी अंडर देअर कंट्रोल. मग शेअर होल्डरला काय असतं, थोडी उत्सुकता असते की आपली बॅलन्स शीट पाहण्यासाठी की दोन्ही जर आपण क्लब केल्या, जे आपण कंपनी परचेस केली दुसरी कंपनी आणि आपली कंपनी दोघांची जर बॅलन्स शीट बनवली तर ती कशी दिसेल यासाठी शेअर होल्डर उत्सुक असतात. अ कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट गिव्ज जस्ट दिस. आणि यावरून आपल्याला कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटवरूनच आपल्याला दिसतं की दोघांची जी बॅलन्स शीट असते क्लब केलेली असते. याच्यामध्ये होल्डिंग आणि सबसिडरी कंपनीचं जे काय बॅलन्स शीट आहे क्लब करण्याच्या प्रक्रियेलाच काय म्हणतात, कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट असं म्हणतात. मग ही कशी प्रिपेअर करतात, हाऊ टू प्रिपेअर कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट. तर प्रिपरेशन ऑफ कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट इन्व्हॉल्व्स ॲग्रिगेशन ऑफ असेट्स अंडर लायबिलिटी विथ सर्टन ॲडजस्टमेंट. द रूल ऑफ द प्रिपरेशन ऑफ consolidated balance sheet have been given the following tables. The first is for beginner approach. म्हणजे आता आपल्याला काय कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट कशा पद्धतीनं प्रिपेअर करायचे ते शिकायचं आहे. तर ते आपण फर्स्ट प्रॉब्लेममध्ये पाहणारच आहोत, पण थोडक्यात आपण पाहू शकतो. एच लिमिटेड आणि एस लिमिटेड दोन कंपन्या आहेत. एच लिमिटेड परचेस्ड शेअर्स ऑफ 400 शेअर्स ऑफ एस लिमिटेड. एचनं काय केलेत 400 शेअर्स एस लिमिटेडचे परचेस केलेत 31 डिसेंबरला. टोटल कॉस्ट सांगितले त्यांनी 44,000. मग एच लिमिटेड आणि एस लिमिटेडची बॅलन्स शीट दिलेली आहे. एच लिमिटेडमध्ये बघा शेअर कॅपिटल सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर
शेअर कॅपिटल सांगितलं आहे, हे पहा एच लिमिटेडची बॅलन्स शीट. शेअर कॅपिटल सांगितलेलं आहे 100 रुपयाचा एक, असे 1,00,000. जनरल रिझर्व, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि सन्ड्री क्रेडिटार्स. असेट साईडला पाहू शकता सन्ड्री असेट आणि दुसरी जी असेट आहे तर ही आहे शेअर्स इन एस लिमिटेड. म्हणजे या एस लिमिटेड कंपनीचे जे काही शेअर्स आहेत त्यापैकी 500 शेअर्सपैकी या ठिकाणी पाहू शकता 400 शेअर्स यांनी परचेस केले आहेत. 500पैकी 400 परचेस केले म्हणजे मेजॉरिटी शेअर्स यांनी परचेस केलेले आहेत एच लिमिटेडनं. 110 रुपये याप्रमाणे 44,000 वरच सांगितले 44,000 म्हणून. त्याच्यानंतर एस लिमिटेडची बॅलन्स शीट सांगितलेली आहे. शेअर कॅपिटल 500 आहेत, पण 500पैकी ऑलरेडी या ठिकाणी 400 जे शेअर्स आहेत 400 शेअर्स परचेस केले आहेत एच लिमिटेडनं. त्याच्यानंतर जनरल रिझर्व सांगितलं आहे, प्रॉफिट अँड लॉस आणि क्रेडिटार्स, आणि ॲसेट साईडला असेट सांगितले आहेत. मग यावरून आता कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बनवावी लागते. एक चार्ट प्रिपेअर करावा लागतो. ते आपण ॲक्च्युली प्रॉब्लेम पाहत असतानाच त्या ज्या काही व्हॅल्यू आहेत कशा डिटरमाइन करायच्या ते पाहणार आहोत. पण आजच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलं, होल्डिंग कंपनी म्हणजे काय, त्याच्यानंतर 51% क्रायटेरिया, मोर दॅन 51% शेअर्स एखाद्या कंपनीचे जर अक्वायर केले असतील, परचेस केले असतील तर त्याला होल्डिंग कंपनी म्हणायचं आहे. तर 49% किंवा त्याच्यापेक्षा कमी ज्यांचं शेअर कॅपिटल असतं त्याला सबसिडरी म्हणायचं आहे. होल्डिंग कंपनी कंट्रोलिंग कंपनी असते, दुसऱ्या कंपनीवरती कंट्रोल करणारी कंपनी असते. याचं ऑब्जेक्ट काय तर कॉम्पिटिशन एलिमिनेट करणं, लार्ज प्रोडक्शनचे फायदे घेणं, कंट्रोल प्राईस करणं इत्यादी त्याचे ऑब्जेक्टिव्ह आहेत. हे आपण पाहिले. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याचा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम जे आहे होल्डिंग कंपनीचा पाहणार आहोत. तर लक्षात असू द्या, व्यवस्थित व्हिडिओ बघा 2 वेळेस. जर समजला नसेल तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये याच्यावरती फर्स्ट क्वेश्चन घेणार आहोत. धन्यवाद.